दिग्रस विधानसभा मतदारसंघावर संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे लक्ष लागले होते. या मतदारसंघात महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे संजय राठोड आणि महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांच्यामध्ये सरळ लढत झाली. महायुती आणि महाविकास आघाडीच्या दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांकडून विजयाचा दावा केला जात होता. मात्र यामध्ये दिग्रस मतदारसंघाचे शिवसेनेचे विद्यमान आमदार संजय राठोड यांनी बाजी मारत सलग 5व्यांदा आमदारकीची माळ गळ्यात घातली आहे. दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांकडून गुलाल उधळण्यासाठी कमालीची तयारी केली जात होती. मात्र यांमध्ये संजय राठोड यांच्या समर्थकांनी अखेर गड जिंकला. दरम्यान विजयी नेते संजय राठोड यांच्या धर्मपत्नी सौ शीतलताई राठोड यांना विजयी झाल्यामुळे अश्रू अनावर झाले होते. त्यांनी आनंदाश्रूंना वाट मोकळी करून दिली. दारव्हा शहरातील आर्णी मार्गावरील वकार महामंडळ येथे विधानसभा निवडणुकीची मतमोजणी पार पडली. सकाळपासूनच दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांनी येथे चिक्कार गर्दी केली होती. सुरुवातीला पोस्टल आणि पहिल्या व दुसऱ्या फेरीत माणिकराव ठाकरे यांना आघाडी घेतल्याचे कळताच त्यांच्या कार्यकर्त्यांकडून आनंद साजरा करण्यात आला. मात्र त्यांचा आनंद दीर्घकाळ टिकू शकला नाही. तिसऱ्या फेरीपासून संजय राठोड यांना फेरीवर फेरी अशी आघाडी मिळत गेली. अखेरच्या 29व्या फेरीत संजय राठोड हे तब्बल 29,000च्या मतांनी विजयी ठरले. माणिकराव ठाकरे यांना 1,13,012 तर संजय राठोड यांना 1,42,300 मते मिळाली. राठोड यांच्या कार्यकर्त्यांकडून गावोगावी विजय मिरवणुका काढून आनंद साजरा करण्यात आला. काही ठिकाणी संत सेवालाल महाराज यांच्या मंदिरात भोग लावून प्रसादाचे देखील वाटप करण्यात आले. सलग 4 वेळेस दारव्हा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे माणिकराव ठाकरे यांना 2004च्या निवडणुकीत नवख्या संजय राठोड यांनी पराभवाची धूळ चारली. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3ही निवडणुकीत संजय राठोड यांनी सातत्याने आणि मोठ्या मताधिक्याने विजयाची मालिका सुरूच ठेवली. 2019च्या विधानसभा पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेनेचे संजय राठोड यांनी 1,36,000 मते घेऊन आपला विजय सुकर केला होता. विजयाची मालिका मात्र संजय राठोड यांनी कायम ठेवली असून सलग 5व्यांदा ते आमदारपदी आरूढ झाले आहेत. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी पाहत रहा आपल्या हक्काचा न्यूज चॅनल पब्लिक न्यूज मराठी.